नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेची महासभा आहे. गेल्या टायमाला जी महासभा झाली ती बरखास्त करण्यात आलेली होती. अजितदादांचा शोकप्रस्ताव होता. परंतु आजची महासभा जी आहे ती वादळी ठरण्याची शक्यता आहे. आज काय घडणार आहे? आज कदाचित स्थायी समितीचे जे सदस्य आहेत ते निवडले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेता कोण आहे तो देखील निवडला जाण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात म्हणजे 11:30 नंतर ही महासभा जी आहे ती सुरू होणार आहे. आज स्थायी समितीचे सदस्य, स्थायी समिती सभापती कदाचित आणि विरोधी पक्षनेता या महत्वाच्या गोष्टी करतील आणि त्यानंतर नगरसेवक जे आहेत ते आपले प्रश्न मांडायला कदाचित सुरुवात करतील महासभेमध्ये. भाजपने काही मुद्द्यांना हात घातलेला आहे ते कदाचित आपल्याला ऐकायला मिळेल. मृणाल पेंडसे यांनी गेल्या 3 वर्षात जो या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये खर्च झाला त्याचा लेखाजोखा जो आहे तो मागविलेला आहे. त्यामुळे त्यांना या महासभेत काय उत्तर दिलं जातं हे देखील पाहायला आपल्याला मिळेल. त्यानंतर अनेक नगरसेवक जे आहेत ते ठाणे महानगरपालिकेत यायला आता सुरुवात झालेली आहे. आज जी महासभा आहे त्या महासभेत नक्की काय घडतं याचे सगळे अपडेट्स ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे स्वीकृत नगरसेवकांचा. बरे स्वीकृत नगरसेवक कोण आहेत ते अद्यापही कुणालाच कळालेलं नाहीये. परंतु ते कधी जाहीर होतील याची तारीख कदाचित आज जे आहे ते समजण्याची शक्यता आहे. स्वीकृत नगरसेवक कोण होणार? शिवसेनेकडे 6 नगरसेवक शिवसेनेतून जाणार आहेत. 2 नगरसेवक जे आहेत ते भाजपतून जाणार आहेत. आणखीन मला वाटतं राष्ट्रवादीला एखादं स्वीकृत जे आहे ते मिळणार आहे. त्यामुळे हे स्वीकृत नगरसेवक कोण होणार आणि ते कधी डिक्लेअर होतील याची कदाचित तारीख आज जी आहे ती समजण्याची शक्यता आहे. आज ही महासभा, आज या महासभेत काय घडतं त्याचे सगळे जे अपडेट्स आहेत त्या ठाणे महानगरपालिकेत काय घडतं याचे सगळे अपडेट्स आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. थोड्याच वेळात या महासभेला जी आहे ती सुरुवात होणार आहे. आपण ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर आहोत आणि नगरसेवक जे आहेत, नवनिर्वाचित जे काही नगरसेवक आहेत ते आता या ठाणे महानगरपालिकेमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. बरेचसे नगरसेवक आधीच गेलेले आहेत. पण महत्वाचा जो मुद्दा आहे, नगरसेवक काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडण्याची शक्यता आहे. आपण गेल्या काही दिवसांपासून जर सोशल मीडियावर पाहिलं तर भाजपने मृणाल पेंडसे या सगळ्यांनी जे अनधिकृत फेरीवाले आहेत, काही बांगलादेशी फेरीवाले आहेत याच्या विरोधात एक उठाव सुरू केलेला आहे, एक चळवळ सुरू केलेली आहे. आणि गेल्या 3 वर्षात जो पैसा ठाणे महानगरपालिकेमध्ये सरकारकडून आला त्या पैशाचं नक्की काय झालं, काय विकास कामे झाली याचा लेखाजोखा देखील भाजपच्या माध्यमातून आणि मृणाल पेंडसे यांच्या माध्यमातून मागविण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यावर या आजच्या याच्यामध्ये चर्चा होते का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेची महासभा जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होईल आणि या महासभेमध्ये नक्की काय घडतं याचे सगळे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला आम्ही सांगू. आजची ही महासभा आहे, आजची ही अतिशय महत्वाची महासभा आहे कारण याच्यामध्ये स्थायी समितीचे जे सदस्य आहेत ते स्थायी समितीचे सदस्य निवडले जातील. त्यानंतर विरोधी पक्षनेता कदाचित निवडला जाईल आणि हा विरोधी पक्षनेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या गटाचा असण्याची जी आहे ती शक्यता आहे. नाव समोर अजून आलं नाहीये परंतु शानू पठाण यांचं नाव सध्या विरोधी पक्षनेत्यासाठी चर्चेत आहे. त्यामुळे आज नक्की काय घडतंय, कोण कोणाला पाठिंबा देतंय, विरोधी पक्षनेता नक्की कोण होतंय हे देखील कळण्याची शक्यता आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वीकृत नगरसेवक कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेकडे 6 जण जे आहेत शिवसेनेचे होणार आहेत. अशरफ शानू पठाण ज्यांचं मी आताच नाव घेतो विरोधी पक्षनेत्यासाठी, त्यांचं नाव चर्चेत आहे. विरोधी पक्षनेता निवडला जाईल का अशरफ भाई आज? बघा आता, पण तुम्हाला भेटेल राष्ट्रवादीला शरद पवार गटाला पार्टीने नाव दिले कोणाचा शानू पठाण यांना पुन्हा एकदा संधी मिळेल का? मागच्या वेळी चांगली कामगिरी केली होती. बघतो काय शानू पठाण यांचं आत्ताच मी नाव घेतलं आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. आपण जर इथं पाहिलं तर मर्जिया माझ्यासोबत आहे. मी एकच मिनिट घेतो. मर्जिया, रमजान सुरू आहे आणि तुमच्याकडे फेरीवाले आणण्याचा खूप मोठा इश्यू असतो. पुन्हा एकदा तुम्ही दरवर्षीप्रमाणे सगळं काम सुरू केलंय का? हो, ऑफकोर्स. तिथे MSP केअर फाउंडेशन ट्रॅफिक मॅनेजमेंट करत आहे. माझा 6 वर्ष आहे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा आणि खूप चांगली पद्धतीने ट्रॅफिक मॅनेज होत आहे. मी मर्जियाशी नंतर बोलणारच आहे. विरोधी पक्षनेता देखील जो आहे तो निवडला जाणार आहे.
ज्येष्ठ नगरसेवक भोईर साहेब. भोईर साहेब, आज स्थायी समिती आणि या सगळ्या गोष्टी होणार आहेत, होतील आज काय स्थायी समिती सभापती वगैरे आज विरोधी व्हायला पक्ष? पाहिजे व्हायला पाहिजे कारण आता महासभा सुरू झालेली आहे त्यामुळे स्थायी समिती लावणे हे प्राप्त आहे त्याकडे व्हायला होण्याला काय अडचण नाही त्याकडे. आज होईल हे सगळं? होईल नक्कीच आज स्थायी समिती जी आहे स्थायी समिती बसण्याची शक्यता आहे आणि आज व्हायला पाहिजे असं यांचं म्हणणं. विरोधी पक्षनेता देखील आज ठरण्याची शक्यता आहे. जर आपण पाहिलं तर मिलिंद पाटील देखील ठाणे महानगरपालिकेत त्यांचं आगमन झालेलं आहे. कळव्यातील नगरसेवक आहेत मिलिंद पाटील हे देखील आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर अभिजित पवार देखील आपण जर पाहिलं तर आत्ता यांचं देखील आगमन जे आहे ते ठाणे महानगरपालिकेत झालेलं आहे. मी अभिजितशी देखील बोलणार आहे. अभिजित, जेव्हा प्रचार करत होते अनेक प्रश्न कळव्यातील मांडले होते, सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे प्रश्न मांडण्याची संधी आता उपलब्ध झालेली आहे महासभेत. आजपासून ते प्रश्न मांडणार, काय वाटतं? खरंच की कारण की पाणी प्रश्न कचरा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्नशील आमचा आहेच. आणि टोटल जेवढं मुबलक प्रमाणात पाणी महानगरपालिकेसाठी यायला पाहिजे तेवढं पाणी काय नाहीये. म्हणजे आज ठाण्याची लोकसंख्या जवळजवळ 27 लाख लोकांची आहे. थोडं पुढे घ्या. आणि 27 लाख लोकांची लोकसंख्या असताना ठाण्यामध्ये 621 जेवढं पाणी यायला पाहिजे तर 582 वगैरे असं पाणी येते. म्हणजे मुबलक प्रमाणात ते पाणी नाहीये आणि सो त्याच्यासाठी आता भांडण चालू आहे. विरोधी पक्षाने तुमच्या पक्षात बसण्याची शक्यता आहे. आज 100% जाहीर होईल बसणार. आज सगळं? होऊ शकतं. कोण होईल? अजून माहित नाही. आता पक्षाने आदेश दिलेत ते आता कळेल आपल्याला. शानू पाटील यांचं नाव चर्चेत भेटेल त्यांना संधी पुन्हा एकदा? भेटू शकते, बघूया आता. आपण जर पाहिलं तर जे नगरसेवक आहेत ठाणे महानगरपालिकेत यायला सुरुवात झालेली आहे. हनुमंत जगदाळे साहेब देखील आलेले आहेत. तर मी जगदाळे साहेबांशी देखील बोलणार आहे. हे देखील हनुमंत जगदाळे हे देखील चर्चेत असणारं नाव आहे. जगदाळे साहेब, स्थायी समिती बसेल का आज? स्थायी समितीच्या सदस्यांची निवड होईल तसे आजच्या अजेंडामध्ये नमूद आहे आणि तो विषय आहे. स्थायी समिती सदस्य नेमतील आणि स्थायी समिती सदस्य नेमल्यानंतर सभापतीची निवड. विरोधी पक्षनेते देखील आज बसण्याची शक्यता आहे. होऊ शक्यता. काय नाव तुमच्या कानावर आलंय विरोधी पक्षनेत्यासाठी? नाही माझ्या स्थायी कानावर समिती काही सभापती नाही माझ्या कानावर दुसरं काही नाही आले. या. आता बघूया. काय होत महासभेत थोड्याच वेळात जे आहे ते सुरू होणार आहे. जगदाळे साहेबांनी देखील माहिती दिलेली आहे. प्रमिलाताई केनी या देखील महानगरपालिकेमध्ये आता आलेल्या आहेत महासभेसाठी. सगळे जे नगरसेवक आहेत तुम्ही पाहताय हे येत आहेत. सीताराम राणे नगरसेवक म्हणून सर, मला वाटतं तिसरी महासभा आहे. नगरसेवक म्हणून पदार्पण करताय ठाणे महानगरपालिकेमध्ये. नगरसेवक म्हणून पहिली टर्म आहे, कसं वाटतं? आनंद वाटतोय, चांगलं वाटतंय. ठाणेकरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. ठाणे शहर चांगल्या प्रकारे राहावं त्यासाठी जे काय प्रयत्न करता येईल ते करू. ठाण्यातल्या लोकांसाठी विशेषतः आमच्या गृहनिर्माण संस्थांच्या विषयी काही प्रश्न मार्गी लावण्याची इच्छा आहे. बघूया. गृहनिर्माण संस्थांसाठी एक मोठं काम जे आहे ते सीताराम राणे यांच्या माध्यमातून नेहमीच होत असतं आणि त्यांचं देखील आगमन जे आहे ते आता जर तुम्ही पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेत झालेलं आहे. फाटक मॅडम आलेले आहे. फाटक मॅडम, स्थायी समितीचे सदस्य बसणार आहेत. सभापती कोण होईल, काय अंदाज, काय नाव? सभापती हा आमच्याच पक्षाचा शिवसेनेचा होईल आणि युतीचाच होईल. कोण होईल पण काय नाव मॅडम? नाही त्याचा काय अंदाज नाही. जे कोण होईल तो आपलाच होईल. फाटक मॅडम देखील इथे आलेले आहेत. आता मुंबईतील देखील बरेचसे नगरसेवक जे आहेत ते इथे यायला सुरुवात झालेली आहे. आज महासभा आहे. रमाकांत मडवी यांचं देखील ठाणे महानगरपालिकेत आगमन झालेलं आहे. रमाकांत मडवींना विचारूया, स्थायी समिती सभापती कोण होईल, काय नाव? चर्चा. स्थायी समितीचे सदस्य पहिला होतील मग सभापती होईल. पण तरी पण काय बरं, सदस्य कोण होतील ते आज कळेल सगळं. आजच्या सभेत पण सदस्य होतील ते निश्चित होईल आणि मग स्थायी समितीचा कार्यक्रम जाहीर झालं. एकनाथ शिंदे साहेब नाव डिक्लेअर करतील ते सभापती होतील. आज स्थायी समितीचे सदस्य मला वाटतं 16 सदस्य जे आहेत ते 16 सदस्य आज जाहीर होतील. त्यानंतर सभापती, त्यानंतर विरोधी पक्षनेता, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आज ठाणे महानगरपालिकेत घडणार आहेत आणि या ठाणे महानगरपालिकेत आज नक्की काय काय घडतं याचे सगळे अपडेट्स जे आहेत ते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत. संतोष तोडकर जे विटाव्यातील
नवनिर्वाचित नगरसेवक आहेत संतोष तोडकर यांचं देखील ठाणे महानगरपालिकेत आगमन झालेलं आपण पाहतोय. संतोष तोडकर हे देखील या विटावा भागामधून नवनिर्वाचित नगरसेवक आहेत आणि त्यांचं आगमन जे आहे ते आता ठाणे महानगरपालिकेत इथे झालेलं दिसते. महासभेत ते आता जात आहेत आणि या सगळ्या महासभेचे जे अपडेट्स आहेत ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. संतोष तोडकर यांचं आगमन झालेलं आहे. उषाताई वाघ प्रभाग क्रमांक 22 मधून या देखील भाजपच्या नवनिर्वाचित अशा नगरसेविका आहेत, त्यांचं देखील आगमन इथे झालेलं आहे. आणि सध्या सोशल मीडियावर सगळ्यात जास्त व्हायरल असलेली नगरसेविका सेहर शेख ही देखील आता ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहे. त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. प्रियांका अविनाश पाटील या देखील महानगरपालिकेत आता आलेल्या आहेत. विटाव्या या भागातील नगरसेविका आहेत, त्या देखील आलेल्या आहेत महासभेसाठी. विकास रेपाळे यांचं देखील आगमन जे आहे ते झालेलं आहे. विकास रेपाळे ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत. विकास रेपाळे यांच्याशी देखील मी बोलणार आहे. विकास रेपाळे यांचं आगमन आहे. सर, स्थायी समिती सभापती सदस्य कोण होणार, काय नाव? काहीच नाही बाबा, ते माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ठरवतील ना. आमच्या पक्षाचे निर्णय ते घेतात. पण आज स्थायी समिती सदस्य वगैरे सगळं होईल, सभापती होईल आणि आता सभागृहात सभापती नाही होणार, सभापतीची निवडणूक लागेल ना. निवडणूक लागेल. आज 16 सदस्य जे आहेत ते निवडले जातील. कदाचित विरोधी पक्षनेता पण कदाचित आज नावं जाहीर होण्याची आणि ते सगळं होण्याची प्रोसेस शक्यता आहे. भोईर मॅडम आलेल्या आहेत. आता महानगरपालिकेत जर आपण पाहिलं तर त्या देखील आलेल्या आहेत. पालिकेत दाखल होत आहेत.
योगेश जानकर जे आहेत ते महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत. योगेशजी, 16 सदस्यांची निवड होईल आज स्थायी समितीच्या. सगळ्यांना प्रश्न पडले स्वीकृत नगर त्याची काही तारीख आले का? सुप्रीत नगर से किमान 20 मार्च पर्यंत होईल, हां दुसऱ्या महासभेत होईल. हां आणि स्थायी समिती सदस्य आज होतील, 16 सदस्य जातील 100%. शिवसेना पक्षाचे सर्वात जास्त जातील 100%. सभापती म्हणून कोणाचं नाव चर्चेत आहे सध्या? एकनाथ शिंदे साहेब जे ठरवतील तो सभापती. नाही राम रेपाळे यांचं आगमन झालेलं आहे. राम रेपाळेंना माहिती असेल की स्थायी समितीमध्ये सदस्य कोण जाणार आहे, सभापती कोण होणार आहे. रेपाळे साहेब, आजच्या महासभेमध्ये कोणते कोणते विषय होणार आहेत ते आपल्याला काही वेळातच कळेल. आणि सदस्य कोण जाणार ते आमच्याकडे यादी येते, आमच्या पक्षाची शिस्त आहे, आदेश असतो. तो आदेश आपल्याला आता काही वेळात माहिती पडेल. सभापती पदासाठी कोणाचं नाव चर्चेत तरी? शिवसेनेमध्ये चर्चा नावाचा विषय कधीच नसतो. शिवसेना आदेशाने चालणारा पक्ष आहे, त्यामुळे जो आदेश येईल त्याप्रमाणे निर्णय होतील. सभापती पदासाठी कुणाचं नाव चर्चेत आहे हे अजूनपर्यंत सांगितलं जात नाहीये, परंतु मला नक्कीच माहिती आहे की शिंदे साहेबांनी कदाचित ठरवलेलं असणारच आहे 100%. आणि नावाची घोषणा किंवा काय आज होण्याची जी आहे ती शक्यता आहे. सुखदा संजय मोरे जे आहेत त्या देखील आता ठाणे महानगरपालिकेत त्यांचं आगमन झालेलं आहे. महासभेसाठी त्या देखील आलेल्या आहेत.
आदेश भगत यांचं देखील आगमन झालेलं आहे. आदेश नगरसेवक म्हणून महासभेमध्ये जातात. तिसरी महासभा आहे, पदार्पण तुमचं तिथे झालेलं आहे. कसं काय काम करणार आहे या सगळ्या दिव्यासाठी तुम्ही? निश्चितच दिव्यासाठी जे दिव्याचे प्रलंबित विषय आहे ते मार्गी लागले पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महासभेत त्याविषयी बोलणार आहोत. त्याचबरोबर जे अनुभवी नगरसेवक आहेत, म्हणजे आमचे शहर प्रमुख रमाकांतजी माळी असतील आणि इतर जे महापालिकेचे अनुभवी नगरसेवक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाचा अनुभवाचा फायदा घेऊन जास्तीत जास्त चांगली कामं दिव्यासाठी कशी करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. ॲडव्होकेट आदेश भगत माझ्यासोबत होते. दिव्यासाठी अनेक वेळा विविध गोष्टींमधून त्यांनी समस्या मांडलेल्या आहेत. नगरसेवक म्हणून ठाणे महानगरपालिकेत आता ते गेलेले आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. संजय भोईर यांचं देखील ठाणे महानगरपालिकेत आता महासभेसाठी होताना आपल्याला दिसतंय. भोईर साहेब, स्थायी समिती सदस्य सभापती कोण होईल काय वाटतं? आता स्थायी समिती सभापती अजून सदस्य त्या ठिकाणी निवडीचं त्या ठिकाणी प्रक्रिया आज आहे आणि शिंदेसाहेब जो आदेश करतील त्या पद्धतीने त्या ठिकाणी सभापती होऊन जाईल. संजय भोईर यांचं देखील आगमन आजच्या या संपूर्ण महासभेसाठी जे आहे ते झालेलं आहे. आता तुम्ही फ्रेमवर बघताय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव नगरसेवक शहाजी संपत पुष्पे यांचं देखील या महासभेसाठी ठाणे महानगरपालिकेत आगमन होताना आपल्याला दिसतंय. शहाजी, एकच प्रश्न तुझ्यासाठी. जेव्हा प्रचार करत होतास प्रभागासाठी अनेक प्रश्न मांडेल असं सांगितलं होतं. आता ती संधी आहे महासभेत मांडण्याला सुरुवात आजपासून होईल काय वाटतं? प्रभाग क्रमांक 13च्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या पूर्ण ताकदीने सभागृहात मांडल्या जातील. प्रभागाबरोबरच पूर्ण ठाण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका जी काय असेल ती ठामपणे मांडली जाईल. शहाजी संपत पुष्पे यांचं देखील इथे आगमन झालेलं आपण पाहतोय महासभेसाठी. ते देखील इथे दाखल झालेले आहेत. सुहास देसाई यांचं देखील आगमन झालंय. देसाई, विरोधी पक्षनेता कोण होणार आहे? तुमच्याच पक्षाला मिळणार आहे. विरोधी पक्षनेता कोण होणार? मी कुठच्या पक्षाचा अध्यक्ष नाहीये. मी एक सर्वसामान्य नगरसेवक आहे. राष्ट्रवादी घड्याळ म्हणजे अजितदादा पक्षातनं निवडून आलेला एक सर्वसामान्य नगरसेवक आहेत. आमचे वरिष्ठ आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत. ती लोक ठरवतील कोण होणार ते. गणित बसलंय का? कसं काय काय स्ट्रॅटर्जी ठरली आहे त्याच्यासाठी? काय एक मराठा याच्यामध्ये कसं असतं माहितीये का, राजकारणामध्ये गणित बसवायची नसतात, ती जुळून येतात त्या टायमाला. जुळणार आहे यावेळी गणित सगळी? काय होऊ शकतं मी बोललो ना तुम्हाला. मी सांगूच शकत नाही तुम्हाला. मी नेता नाहीच. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. एक नगरसेवक लोकांनी निवडून दिलेला. विरोधी पक्ष नेता कोण होणार हा चर्चेचा विषय आहे. ती गणित देखील बसवावी लागणार आहे. ती बसलीत की नाही ते लवकरच कळेल. आणि नगरसेवकांचं जे आहे ते आगमन या ठाणे महानगरपालिकेत होताना आपल्याला दिसतंय. महासभा बघा आता जवळपास 12 वाजत आले आहेत. महासभा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महासभेत आता नक्की काय घडतंय याचे देखील सगळे अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्या वेळात जे आहेत ते पोहोचवणार आहोत. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.